गणरायाच्या आगमनाला अवघे काही तासच उरले असून कल्याणचं फुल मार्केट मोठ्या प्रमाणात फुललेलं दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण कृषी उत्पन्न समितीच्या फुल मार्केट परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याणच्या आसपास शहरात असलेल्या सर्वच भाविक जे असतील किंवा नागरिक असतील या मार्केटमध्ये येत असतात। दुसरीकडे पाहायला गेलं तर दादरच्या नंतर कल्याणचं हे फुल मार्केट मोठ्या प्रमाणात चर्चेत असतं आणि या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आसपासच्या शहरातील लोक येतात। आज सकाळपासूनच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं गणपती उत्सवामुळे या ठिकाणी फुलांचे भाव दुप्पट झालेले चे आरस असेल पूजा असेल असे विविध पूजेसाठी लागणारे फुलाची आवश्यकता असते। घरगुती गणपती पाहिलं किंवा मंडळाचा गणपती सर्वांनाच सगळ्यात जास्त गरज ही फुलांची लागते आणि यासाठीच ही खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांनी त्याचबरोबर कल्याणकर असतील डोंबिवलीकर असतील किंवा आसपासच्या शहरातील लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत नेमकं फुलाचे काय भाव आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही व्यापारी आहेत। दादा काय सांगाल फुलाचे आजचे नेमके भाव काय आहे? रोजच्या निमित्ताने आज मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। फुलाचे भाव 2-3 दिवसापासून वाढलेले आहेत। सुक्या मालांना बाजार आहेत बऱ्यापैकी, ओल्या मालांना बाजार कमी आहेत। ओल्या मालाला गिऱ्हाईक नाही घेत आहेत, सुक्या मालांना बऱ्यापैकी घेत आहेत आणि बाजारभावामध्ये बघितले तर 50-100 रुपयाने वाढ झालेली आहे प्रत्येक मालामध्ये। झेंडूमध्ये म्हणा, शेवंतीमध्ये म्हणा, कलर आयटममध्ये म्हणा। शेवंती सरासरी 200ची लेवल आहे, 200-250ची। कलर माल 250 ते 300 आहे, गुलाब पण 250-300 आहे आणि झेंडू सुका असेल तर 100-150, ओल्या असेल तर 50-60। भक्तांची कशी गर्दी दिसते मोठ्या प्रमाणात? प्रचंड गर्दी, प्रचंड उभं राहण्यासाठी जागा नाही आहेत, एवढी गर्दी फुल मार्केट। एकंदरीत पाहायला गेलं तर पावसामुळे कुठेतरी माल येण्याचा फटका पडत असेल तरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रंगबेरंगी फुलं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत आणि घरगुती असो किंवा मंडळाचा असो गणपती बाप्पाचा उत्साह घरापासून ते मार्केटपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।